डाळिंब शेतकऱ्यांनो सावधान. टेम्परेचर जे आहे 35 डिग्रीच्या जे आहे पुढे आता सरकत आहे किंवा जवळजवळ 35 डिग्रीच्या आसपास गेलेला आहे. आणि या सर्व बाबींचा किंवा ह्या टेम्परेचरचा डाळिंब बागेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो ह्या विषयावर आपण आज जे आहे चर्चा करणार आहोत. तर यामध्ये मुख्यतः तुमची कळी गळ होणे किंवा गुंजावस्था जळणे, कळी सेट न होणे, परागकण सुकणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने घडणार आहेत. तर ह्या विषयावर आपण जे आहे सविस्तर चर्चा जे आहे आपण करणार आहोत. तर स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. जे कोणी चॅनल नवीन असेल अशा शेतकऱ्यांनी जे आहे सबस्क्राईब जे आहे हे करून घ्यायचं आहे, कारण आपण आपल्या चॅनलवर ही सतत येणारं जे वातावरण आहे, ज्या वातावरणाचा आपल्या डाळिंब शेतीवर काय परिणाम होणार आहे लगेच यावर लगेच जो आहे आपला आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जेव्हा व्हिडिओ आपण टाकत असतो जेणेकरून शेतकऱ्यांचं जे आहे हे मोठं नुकसान जे आहे हे होणार नाही आणि हे नुकसान आपल्याला थांबवता येईल. यानुसार जे आहे आपण व्हिडिओ टाकत असतो. तर चालू करूया आपण आजच्या व्हिडिओला. तापमान जे आहे 35 डिग्रीच्या पुढे सरकलं किंवा 35 डिग्री जर झालं तर झाड जे आहे हे कळी जी आहे ही ड्रॉपिंग होण्यासाठी सुरुवात होती. याच्या मागचे रिझन म्हणजे परागकण जे आहेत हे सुकतात आणि परागकण सुकले की कळी जी आहे ही मधमाशी जरी फिरली तरी तुमचे परागकण जे आहेत हे सुकल्यामुळे ती कळी जी आहे ही ड्रॉप होते. तसेच जी काही बारीक गुंजावस्थेमध्ये जी काही कळी असते ही कळी पिवळी पडते आणि पिवळी पडून जी आहे ही सुकवा मारून जी आहे ही गळण्यासाठी जी आहे ही सुरुवात होते. झाडाची नवीन कळी काढण्याची जी क्षमता आहे ही कमी होते. जे काही नवीन कळी जी निघणार आहे झाडाला, ही झाडाची कळी काढण्याची क्षमता आहे ही कमी होते. कळी आतून सुकते आणि जी काही नवीन गुंजावस्था निघलेल्या आहेत यांना अति प्रमाणामध्ये जे आहे हे गळीचं प्रमाण जे आहे याच्यामधून वाढत जातं. हे जे आहे हे जास्त उष्णतेमुळे जे होणारा झाडावर आपल्या परिणाम आहे तो आपल्याला बऱ्यापैकी जाणवतो आणि हा परिणाम आपल्या झाडावर कमीत कमी व्हावा उन्हाचा, त्यासाठी आपण काय नियोजन केले पाहिजे ते आपण जे आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण पुढे पाहण्याचा जे आपण प्रयत्न करणार आहोत की याच्यासाठी आपण काय काय फवारणी घेतली पाहिजे. यामध्ये सर्वात प्रथम जे आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाण्याचं जे आहे आपल्याला नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. वॉटर मॅनेजमेंट हा मुद्दा इथं खूप आता तुमचा मदतशीर तुम्हाला ठरणार आहे. तर याच्यामध्ये जे आहे मित्रांनो, पाणी जे आहे गपकन लगेच वाढवायचं नाही किंवा गपकन लगेच जे आहे हे कमी करायचं नाही. पाणी जे आहे हे स्थिर ठेवायचं. जर तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही 15-15 मिनिटांनी जे आहे हे पाणी वाढवीत जायचं आहे. आज तुम्ही जर आता सध्या जर 1.5 तास पाणी देत असाल उदाहरणार्थ, तर तुम्हाला ते नेक्स्ट पाणी पावणे 2 तास द्यायचं आहे. त्याच्या पुढचं पाणी 2 तास द्यायचं आहे. त्याच्या पुढचं पाणी 2.25 तास द्यायचं आहे. त्याचं पुढचं पाणी 2.5 तास द्यायचं आहे. म्हणजे असं 15-15 मिनिटांनी जे आहे तुम्हाला पाणी हे वाढवत जायचं आहे. डायरेक्ट अप नाही करायचं किंवा डायरेक्ट कमी नाही करायचं. आणि ज्यावेळेस तुम्हाला पाणीही कमी करायचं असेल तर ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट पाणी हे कमी करायचं नाही. जमिनीमध्ये सतत ओल राहील पण कोरडी ओल राहील ही काळजी घेणं गरजेचं आहे. चिडचिड होऊन द्यायची नाही. जमिनीमध्ये कोरडी वल असणं गरजेचं आहे. आपण त्याला वापसा म्हणतो बघा. त्या वापसेसारखी वल जी आहे ही कंटिन्यूस आपल्याला ठेवायची आहे. कारण मित्रांनो, उष्णता वाढली की झाडाचे जे आहे हे डिहायड्रेशन होण्यासाठी जी आहे सुरुवात होते. जसं ही उष्णता वाढते तर झाड काय करतं की आपलं शरीराचं म्हणजे झाडाचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी जमिनीतून जास्तीत जास्त पाणी उचलतं आणि पाल्यावाटे जे आहे हे बाहेर फेकून देतं. यामुळे झाडाचं जे आहे टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मदत होते. आणि झाडाचं जे कार्य आहे हे कळी काढणे याच्या व्यतिरिक्त झाड जे आहे हे स्वतःला बॅलन्स करण्यासाठी जे आहे हे वेळ वाया घालतं किंवा त्याची ऊर्जा वाया घालतं आणि कळी काढण्याचा जो कल आहे झाडाचा हा कमी होऊन जातो डिहायड्रेशनमुळे. कारण तो त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याला पाणी जे आहे उचलीत राहावं लागतं, म्हणजे तो वेगळे कार्य करण्यासाठी जे आहे हे सुरुवात करतो. त्यासोबत आपल्याला पाण्याचा ताणही पडून द्यायचा नाही. पाण्याचा आधीच टेम्परेचर जास्त आहे, त्यात पाण्याचा ताण जर दिला तर झाडं हे ट्रेसमध्ये जाण्यासाठी सुरुवात होतात. तर ते एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. झाडाचं पाणी जे आहे हे मेंटेनन्स आपल्याला ठेवायचं आहे. त्यासोबतच जे काही आता नवीन शेतकरी पानगळ करणार आहेत, नवीन शेतकरी म्हणजे जे काही शेतकरी आता पानगळ करणार आहेत पुढील 4-8 दिवसात, अशा शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची आहे. पानगळ झाल्याच्या नंतर टेम्परेचर जर तुमच्याकडे 35-36च्या पुढे सरकत असेल, 34-38 जात असेल,
तर नक्कीच तुम्हाला पहिलं पाणी 7 ते 8 तास दिल्याच्या नंतर तुम्हाला एक फ्लडचं पाणी लगेच द्यायचं आहे. जर तुम्ही फ्लडचं पाणी जरी नाही दिलं किंवा झाडाला जर बाग फुटून येण्यासाठी जर पाणी कमी पडलं, तर तुमचा पाला जो आहे हा खूप बारीक राहील आणि पाला बारीक राहिला तर अन्ननिर्मिती कमी होणार. अन्ननिर्मिती कमी झाली का तुमची कळी शॉर्ट निघणार आणि त्यानंतर पुन्हा कळीचा स्ट्रोक मोठा करण्यासाठी तुमचा विनाकारण जो आहे हा खर्च वाढणार आहे. कळी तर काही मोठी निघणार नाही. कारण पाला मोठा राहिला किंवा बाग दाट फुटून आली, तर तुमच्या झाडामध्ये जे आहे जी क्रिया आहे ही चांगली चालणार आहे आणि कळी ही तुमची स्ट्रोक जो आहे कळीचा हा मोठा निघणार आहे आणि पालवी जर बारीक राहिली, तर कळीचा स्ट्रोक हा बारीकच निघणार आहे. ही एक काळजी घ्यायची आहे. पहिलं पाणी ड्रिपनी दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला फ्लडचं पाणी जे आहे हे सोडायचं आहे, जेणेकरून तुमची बाग ही व्यवस्थित फुटून येईल. ज्या काही कळी अवस्थेतील बाग आहेत, तर यांची जो काही उन्हाचा ट्रेस आहे हा झाडावर येऊ नये, यासाठी हे शेतकऱ्यांनी गुंज अवस्था असो किंवा तुमची फ्लॉवरिंग ओपनची अवस्था असो किंवा फ्लॉवर ओपन होणारच आहे, अशी अवस्था असो. आपण अगोदर तर बोललोच पाणी मेंटेन ठेवायचं आहे. वेळ पडली तर शेतकऱ्यांना जे आहे, काही शेतकऱ्यांना ज्यांचे फ्लॉवर आता ओपन होण्यासाठी आहे, अशा शेतकऱ्यांना मोकळं पाणी सुद्धा देण्याची वेळ येऊ शकते. जर ड्रॉपिंग जर तुमच्याकडे होत असेल, ड्रिपनी पाणी देऊनही जर ड्रॉपिंग होत असेल, मधमाशी फिरते, पाणी पण तुम्ही ड्रिपने 3-3, 4-4 तास सोडताय, तरीही तुमची जर कळी ड्रॉप होत असेल, मादी कळी, तर नक्कीच तुमचं पाणी पुन्हा कमी पडत आहे, परागकण सुकत आहे. तुम्हाला फ्लडचं पाणीही द्यावे लागणार आहे सेटिंगसाठी. तर पुढचा मुद्दा जो आहे, काळजी काय काय घ्यायची आहे, ट्रीटमेंट आपण काय घेतली पाहिजे, तर अॅमिनो ॲसिडचा वापर करायचा आहे, सीव्हीडचा वापर करायचा आहे, सिलिकॉनचा वापर करायचा आहे, ग्रीन मिरॅकलचा वापर करायचा आहे. आलटूल पालटूल जे आहेत तुम्हाला हे जे फवारण्या आहेत ह्या घ्यायच्या आहेत किंवा ड्रिपने द्यायचं आहे. तुम्ही आता ग्रीन मिरॅकल जे आहे हे फवारणीसाठी वापरायचं आहे, सिलिकॉन हे फवारणीसाठी वापरायचं आहे. सीव्हीड आणि अॅमिनो ॲसिड वेगवेगळ्या पाण्याला तुमचे जे काही खत चालू आहे त्या खतासोबत तुम्हाला ड्रिपने तुम्ही ते देऊ शकता. 52-34, 60-20 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा 12-61 असेल. एका पाण्याला एका खतासोबत अॅमिनो ॲसिड देऊ शकता, दुसऱ्या खतासोबत तुम्ही सीव्हीड देऊ शकता. फवारणी करत असताना काळजी घ्यायची आहे. अर्ली मॉर्निंग जे आहे फवारणी संपवून टाकायची आहे किंवा संध्याकाळी जे आहे तुम्हाला उशिरा फवारणी चालू करायची आहे. उन्हात फवारणी घ्यायची नाही. साधारणतः 8च्या आतच फवारणी संपत असेल तरच फवारणी घ्या, नाहीतर फवारणी ही लेट नाईटला चालू करा, संध्याकाळी चालू करा. पाणी नियमित द्या, झाडावर ताण येणार नाही असं वॉटर मॅनेजमेंट ठेवा. कारण मित्रांनो, एकदा कळी निघून ड्रॉप झाली का 1 महिना आपला पुढं सरकतो. त्यामुळे ही काळजी घ्या. किंवा मग कळी ड्रॉप झाल्याच्या नंतर नेक्स्ट फ्लश लवकर निघतोय का अजून लेट निघतोय किंवा मग नर कळीचा निघतोय, ही एक त्याच्यामध्ये मोठी समस्या पुढे आपल्याला उद्भवू शकते. त्यामुळे नियोजन हे व्यवस्थित करा. आहे ही कळी सेट होण्यासाठी तुम्हाला पुरेपूर जे आहे हा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला तुमच्या प्लॉटची जी आहे ही काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित नियोजन करा. सिलिकॉनचा वापर जास्तीत जास्त ठेवा. ग्रीन मिरॅकलचा वापर ठेवा, जेणेकरून तुमच्या झाडावर ट्रेस येणार नाही, कळी ड्रॉपिंगची समस्या येणार नाही. पोलन परागकण हे तुमचे फ्रेश राहतील, ओले राहतील, याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. कारण परागकण सुकले का खेळ संपला आहे, तेवढी कळी जी आहे ही ड्रॉपिंग होणार आहे. कुठं मोठं जर काही ड्रॉपिंगला चालू दिसत असेल तर लगेच निर्णय घेणं आहे तुम्हाला. वॉटर मॅनेजमेंट कसं करायचं आहे. एक तर ड्रिपने पाणी वाढवत जा थोडं थोडं. सोबत तुम्ही जे मी अगोदर सांगितलं का सीव्हीड, अॅमिनो ॲसिड ड्रिपने वापरा. यासोबत तुम्हाला अजून एक प्रोडक्ट सुचवेल मी, निसर्ग क्रॉप केअरचं मॅक्सोप्लिन जे आहे, हे एक प्रोडक्ट चांगलं आहे. हे सुद्धा तुमची कळी ड्रॉपिंग जी आहे ही होऊन देणार नाही, कळीला सुकवा जे आहे हे मारू देणार नाही. आणि कळी जर सुकली नाही तर तुमचे परागकण ही फ्रेश राहतील आणि सेटिंगसाठी तुम्हाला ते मदत करतील. तर जी काही आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती द्यायची होती, ती माहिती आपल्याला देऊन झालेली आहे. सध्या माझ्या मागे कामाचा व्याप असल्यामुळे 2 दिवस तर काही मी व्हिडिओ टाकलाच नाही आणि हा व्हिडिओसुद्धा लेट नाईट जे आहे हा शूट करत आहे घरात बसून. आज काही बागातून व्हिडिओ आपण टाकत नाही. तर व्हिडिओतली जर माहिती जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. शेजारी जे हाईपचं बटन आहे, हाईप करा. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच इतरांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल आणि त्यांनाही ह्या गोष्टींचा त्या शेतकऱ्यांनाही
फायदा होऊन जाईल. का तर वाढत्या टेम्परेचरमध्ये आपल्याला कसं नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपली कळी जी आहे ही ड्रॉपिंग होणार नाही आणि गुंज अवस्था जेव्हा असताना गुंज ज्या आहेत ह्या सुकवा मारणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काय-काय नियोजन केलं पाहिजे किंवा काय-काय फवारणी केल्या पाहिजे ह्या विषयावर आपण आज चर्चा केलेली आहे. तर याचा फायदा त्यांनाही होईल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.